वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये 5 महत्त्वाच्या अशा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि या 5 महत्त्वाच्या गोष्टींद्वारे तुम्हाला शिक्षक भरती 2025-26 मध्ये जी आहे मदत होईल शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी. आता या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी तुमच्या लक्ष नसेल गेलं कदाचित या गोष्टींकडे, पण या गोष्टींचा फायदा तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये होणार आहे. कुठे होणार आहे, कसा होणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, जी जेन्युइन व्ह्यूअर्स आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तरच नंतर तुमच्या कमेंट जे आहेत मला दिसतील किंवा कमेंट तुम्ही करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या कमेंट्स मला दिसणार नाही. ठीक आहे. जे जेन्युइन व्ह्यूअर्स आहे आणि खरोखर ज्यांना खरोखर समस्या आहे किंवा काही विचारायचं आहे तर त्यांनी ॲक्च्युली चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं, तर सबस्क्राईब केल्यानंतरच कमेंट्स करा. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यानंतरच कमेंट करता येईल. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यानंसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर सगळ्यात अगोदर बघा पहिल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे शिक्षक भरतीमध्ये. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे तुमची मीडियम्स. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या उमेदवाराचं मराठी मीडियम आहे. मराठी मीडियममधले जे उमेदवार आहेत त्यांना जे आहेत तुम्ही तुमच्या याच्यानुसार जागा ज्या आहेत मराठी मीडियमसाठी चांगल्या येतात चांगल्या पद्धतीनं, त्यानुसार तुम्ही तुमच्या याच्यानुसार वर्गानुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्हाला फोकस करा, कोणत्या ठिकाणावर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे, कोणत्या वर्गासाठी, कोणत्या विषयासाठी करायचं आहे किंवा कॅटेगरीसाठी करायचं आहे, त्यानुसार तुम्ही जे आहे त्या ठिकाणी फोकस करायचं आहे. उर्दू मीडियम, दुसरं मीडियम जे आहे ते आहे उर्दू मीडियम. उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तुमच्या सेपरेट जागा येतात, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यानुसार फोकस करा. तुमच्या जागा कमी असतात किंवा मोजक्या असतात, पण मात्र तुमचे उमेदवारसुद्धा कमी आहे. तुम्ही जर पोल नसेल बघितला, पोल बघून घ्या आणि त्या पोलाचे उत्तर जे आहेत, जे पोल विचारलेले आहे त्याचे उत्तर द्या, कारण की त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती इंग्लिश मीडियमसाठी. इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा जागा येतील. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये चांगली संधी आहे. त्याच्यामुळे मीडियम हा पहिला महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे जो शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला मदत करेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे टी परीक्षा. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक पात्रता परीक्षा जर तुम्ही पास आहात, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल किंवा मग काही असे विद्यार्थी असेल त्यांनी दोन्ही पेपर पास केलेले असतील, तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीचा सुद्धा फायदा होणार आहे. कारण की वर्ग 1 ते 8 साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला टी पेपर 1 आणि टी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणं खूप आवश्यक आहे. वर्ग 1 ते 5 साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुमचं डी.एड किंवा डी.टी.एड झालेलं पाहिजे, तरच तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करू शकता ब्रिज स्कोरच्या निकालानुसार. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं स्पेशल ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी याची सुद्धा मदत तुम्हाला वर्ग 1 ते 8 साठी होईल जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास आहात तर. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे क्वालिफिकेशनचा. आता उमेदवार म्हणतात की क्वालिफिकेशन असलं तरी काय होते किंवा जास्त क्वालिफिकेशनचा फायदा काय होतो. फायदा असा होतो, जर तुमचं क्वालिफिकेशन जास्त असलं किंवा उच्च शिक्षित जर तुम्ही असाल, तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सोबत सेट, नेट, PhD, तर त्याचा फायदा तुम्हाला शिक्षक होण्यासाठी तर होतोच, वरच्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी सुद्धा होतो. आणि सोबत तुमचं इन्क्रीमेंट जे आहे किंवा तुमचा पगार जो आहे किंवा तुमचं जे समोर येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे वेतन श्रेणीमध्ये वाढ होणार आहे किंवा तुम्हाला पदोन्नती जी मिळेल ती तुमच्या उच्च शिक्षणानुसारच मिळते. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. ठीक आहे, क्वालिफिकेशनचा. आणि हां, याच्यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो आहे स्ट्रीमचा. स्ट्रीम म्हणजे तुमची फॅकल्टी कोणती आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे किंवा सायन्स आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये जे आहे संधी असणार आहे शिक्षक भरतीमध्ये. जो मुद्दा आहे तो आहे टेट परीक्षेमधला स्कोर. आता हा जो स्कोर आहे हा स्कोर खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचा स्कोर काही विद्यार्थ्यांचा स्कोर बघितला मी खूप छान आहे, 145, 150, 156, 160, 165 असा स्कोर आहे, तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे तुम्हाला त्याचा बेनिफिट असा उचलायचा आहे की तुम्हाला स्कोर चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागू शकता, हवे तिथं पसंतीक्रम देऊ शकता आणि तुमच्या चॉईसनुसार किंवा तुम्हाला तिथं आवडते नोकरी करायला तिथे तुम्ही जाऊ शकता, कारण की तुमचा स्कोर चांगला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे टेट परीक्षेला स्कोर खूप महत्त्वाचा आहे. ज्यांचा स्कोर समजा चांगला आहे त्यांनी व्यवस्थित योग्य पसंतीक्रम द्या. ज्यांचा स्कोर ॲव्हरेज आहे त्यांनी सुद्धा पसंतीक्रमावर जास्त फोकस करा आणि ज्यांचा स्कोर खूपच कमी आहे तर त्यांनी मात्र खाजगी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा मग ज्या आस्थापना आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ट्राय करा जिथे कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे, ज्यांचा स्कोर कमी आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे समांतर आरक्षण किंवा रिझर्वेशनची. जर तुम्ही समांतर आरक्षण घेतले किंवा रिझर्वेशन घेतले तर या विद्यार्थ्यांना सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. फक्त त्याचा तुम्हाला काय म्हणता त्याला बेनिफिट उचलता आला पाहिजे. तुम्ही समांतर आरक्षण घेतले तर समांतर आरक्षणाच्या उमेदवारांसाठी जागा राखीव असतात, रिझर्व असतात, त्या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, त्या जागेसाठी तुम्ही पात्र असता आणि त्या ठिकाणी तुमचा विचार नक्की होतो. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे व्यवस्थितपणे जे आहे तिथं तुम्हाला बाकीच्या उमेदवारांना जर फाईट द्यायची असली, ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षण घेतलंच नाही तर त्या उमेदवारांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही त्यांना चांगली फाईट देऊ शकता कमी मार्कावर सुद्धा आणि तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि तुमचा स्कोअर 100च्या खाली किंवा 100च्या मागे पुढे जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात. या 5 महत्त्वाच्या गोष्टी होत्या किंवा हे 5 महत्त्वाचे पॉईंट्स असे आहेत
जसा तुम्हाला शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये जो आहे नक्की फायदा होणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळते ऑलवर सेट करा. आणि हा मी सांगितलं काय, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांचेच कमेंट्स मला त्यांनाच कमेंट्स करता येईल. जर तुम्हाला कमेंट्स करायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि जे जेन्युइन आपले व्ह्यूअर्स आहे ज्यांनी ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्या कमेंट्स मी घेईल आणि त्याच कमेंटची उत्तरे मी नक्की देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.